नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी ची सेमीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सायन्स प्रॅक्टिकल बुक मधील एक्सपेरिमेंट नंबर 4, 5 आणि 6 पूर्ण करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला तुमची सायन्स प्रॅक्टिकल बुक कंप्लीट करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये स्टँडर्ड 8 सायन्स प्रॅक्टिकल बुक प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या। एक्सपेरिमेंट नंबर 4 या ठिकाणी एम, रिक्वायरमेंट्स, प्रोसिजर देण्यात आलेली आहे। फिगर देखील दिलेली आहे। आपल्याला डायग्रामला योग्य ते लेबल द्यायचं आहे। Multiply choice question. Choose the correct alternative and write its letter A, B, C, D in the box. First answer C option आहे। Second answer A option आहे। Third sentence answer B option आहे। Fourth answer C option आहे। एक्सपेरिमेंट नंबर 5 मल्टीप्लाय चॉईस क्वेश्चन। फर्स्ट आन्सर डी ऑप्शन आहे। सेकंड आन्सर
बी ऑप्शन आहे। थर्डचे आन्सर बी ऑप्शन आहे। फोर्थचे आन्सर देखील बी ऑप्शन आहे आणि फिफ्थचे आन्सर ए ऑप्शन आहे। एक्सपेरिमेंट नंबर 6, व्हेरिफिकेशन ऑफ द मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट। या ठिकाणी एम, रिक्वायरमेंट, प्रोसिजर देण्यात आलेली आहे, फिगर देखील देण्यात आलेली आहे। आपल्याला डायग्रामला योग्य असे लेबल द्यायचे आहे। मॅग्नेटिक निडल, बॅटरी, प्लग की, कार्डबोर्ड ट्रे, बल्ब। पुढे आहे ऑब्झर्वेशन। मल्टीप्लाय चॉइस क्वेश्चन। फर्स्ट आंसर सी ऑप्शन, द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट। सेकंड आंसर सी ऑप्शन, इलेक्ट्रिक बेल। थर्ड आंसर डी ऑप्शन, ऑल थ्री अबाउ। फोर्थ आंसर डी ऑप्शन, इलेक्ट्रिक करंट आणि फिफ्थचे ए ऑप्शन करेक्ट आहे, इलेक्ट्रिक मोटर। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची सायन्स प्रॅक्टिकल बुक मधील एक्सपेरिमेंट नंबर 4, 5 आणि 6 कंप्लीट केलेले आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 7, 8 आणि 9 कंप्लीट करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।